बिग बॉस सीझन 6 मित्रांनो, बिग बॉस सीझन 6 लवकरच सुरू होणार आहे. 11 जानेवारीपासून याची सुरुवात होणार आहे. म्हणजे सर्वात आधी तर नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आहे 1 जानेवारी आणि तुम्हाला नवीन वर्ष खूप सुंदर, खूप छान, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो असं मी म्हणेन. आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर बिग बॉस सीझन 6साठी अप्रोच तर बऱ्याच जणांना केलेलं आहे, पण यापैकी कोण येईल त्याबद्दल थोडीशी म्हणजे काही कंटेस्टंटबद्दल ना शंका आहे की ते येतील की नाही येणार. नाव कोणाकोणाचं चालू आहे, पहिले तर मी तुम्हाला काही नावं सांगितली, पण त्यामध्ये अजून काही नावं जोडली गेली आहे, तर मी त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगू इच्छिते. विशाखा सुभेदार. विशाखा सुभेदार यांना अप्रोच केले गेले बिग बॉस सीझन 6साठी. आता बघूयात या येता की नाही. गौतमी पाटील. गौतमी पाटीलला कोण ओळखत नाही? पूर्ण महाराष्ट्र म्हणजे पूर्ण महाराष्ट्र जो जो आहे ना, तो असं कोणी नाही जो गौतमी पाटीलला ओळखत नाही. गौतमी पाटील हे खूप चर्चेतलं नाव आहे आणि आत्ता त्यांचा अभिजित सावंतबरोबर एक सॉन्ग पण आलं आहे जे खूप गाजते, रुपेरी वाळूत, जे तुम्ही पण पाहिलं असेल यूट्यूबवर किंवा मग इंस्टाग्रामवर. किती जण रील पण बनवत आहे. सो गौतमी पाटीलला अप्रोच केलं गेलं, पण तिने आता एका इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा ती मला वाटतं एका न्यूज चॅनलवर तिने सांगितलं की मला मागच्या वर्षी पण अप्रोच केलं गेलं होतं, पण मी तेव्हा काही गेलेली नाही, कारण मी माझ्या आईपासून जास्त दिवस लांब नाही राहू शकत. पण यावेळी पण तिला अप्रोच केलं गेलं, पण मग यावेळी ती येते का नाही येते यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे. तर मित्रांनो, तुम्हाला गौतमी पाटीलला बिग बॉसच्या घरात बघायला आवडेल का? मला नक्कीच सांगा कमेंट सेक्शनमध्ये. त्यानंतर डॅनी पंडित यांचं आता एक सॉन्ग जे खूप गाजलं, झटपट पटापट, हे गाणं कोणी ऐकलं नाही असं होणार नाही, कारण त्या गाण्यावर ते गाणं ट्रेंडिंगला होतं, त्याच्यावर रील येत होत्या आणि यूट्यूबवर पण म्हणजे 10 मिलियन प्लस त्याला व्ह्यूज गेलेले. सो ते गाणं खूप गाजलं आणि डॅनी पंडित हे नाव पण लोकांमध्ये जास्तच चर्चेला आलं. डॅनी पंडित हे बिग बॉसच्या घरात येता की नाही बघूया, कारण त्यांना अप्रोच केले गेले. सागर कारंडे जे कॉमेडी सिरियल जे येतात, म्हणजे कॉमेडीची बुलेट ट्रेन जे येतं, कॉमेडी शो येतात झी मराठीवर असो किंवा मग कलर्सवर असो, तर त्यामध्ये सागर कारंडे यांना आपण पाहिलं आहे. मला वाटतं चला हवा येऊ द्यामध्ये पण यांना बघितलं गेलेलं आहे, सागर कारंडेंना. सो सागर कारंडे हे एक कॉमेडियन आहे, तर एक वेगळा कॉमेडीचा तडका जो एक शोमध्ये लागेल. आणि सागर कारंडेंना अप्रोच केले गेले, तर ते येता की नाही ते बघणं गरजेचं आहे. आणि प्रणित मोरेवर म्हणजे मला थोडा डाऊट आहे. प्रणित मोरे लगेच बिग बॉसच्या घरात, कारण बिग बॉस हिंदीमध्ये टॉप 3मध्ये प्रणित मोरे होते आणि प्रणित मोरे बिग बॉसच्या घरात लगेच याच वर्षी येतील का? मला थोडं प्रश्नचिन्ह, म्हणजे मला असा थोडासा डाऊट वाटतो आहे, कारण प्रणित मोरे मला नाही वाटत याच वर्षी लगेच बिग बॉस हिंदीच्या घरातनं आल्यानंतर जवळजवळ एकाच महिन्याच्या आत लगेच ते बिग बॉस मराठीसाठी होकार देतील मला वाटतं. सो प्रणित मोरेंना अप्रोच केलं गेलं आहे, तर ते येता की नाही हे मोठं प्रश्नाचिन्ह. आणि प्रणित मोरेंनी हिंदी बिग बॉसमध्ये जो गेम दाखवला तो खरंच महाराष्ट्राच्या खूप पसंतीला, महाराष्ट्राबाहेर पण लोकांनी, जी बिग बॉसची नॅचरल ऑडियन्स आहे त्यांनी खूप पसंती दिली त्या गेमला. आणि प्रणित मोरे हा टॉप 3मध्ये होता. आणि एक वेळ तर अशी होती की प्रणित मोरे हिंदी बिग बॉसचा विनर म्हणजे बनेल असं बहुतेक जणांना वाटत होतं. आणि खरं सांगू, प्रणित मोरे हा एकदम तगडा दावेदार होता गौरव खन्नाच्या विरुद्ध. आणि खरंच खूप छान गेम खेळला प्रणित मोरे. आणि आता मराठी बिग बॉसमध्ये तो येतो की नाही मला असं वाटतं यावर्षी नाही, पण कदाचित पुढच्या वर्षी तो येऊ शकतो सीझन 7मध्ये.
पण आता सीझन 6मध्ये तो येतो का नाही हा मोठा प्रश्नाची नाही, किंवा मग एक गेस्ट म्हणून येतो थोडा वेळ, असंही होऊ शकतं. पण प्रणित मोरेला अप्रोच केलं गेलं हे नक्की. आता तो येतो की नाही, पण मला डाऊट आहे की तो येणार नाही लगेच, मे बी नेक्स्ट इयर येऊ शकतो, पण बघूया. पण प्रणित मोरेला आपल्याला बघायला मिळालं परत एकदा, तर यापेक्षा आनंद वेगळा म्हणजे महाराष्ट्रासाठी दुसरा काय असू शकतो. इवन महाराष्ट्राची नाही, पण बिग बॉस हिंदीची जी नॅचरल ऑडियन्स आहे ती सुद्धा कनेक्ट करेल की प्रणित मोरेला, जी प्रणित मोरेला खूप पसंती देत होती. सो बघूया प्रणित मोरे येतो की नाही. तुम्ही प्रणित मोरेचा गेम हिंदी बिग बॉसमध्ये पसंत केला की नाही मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. पुढचं नाव आहे ईशा केसकर. ईशा केसकरला आपण सिरियलमध्ये बघितलं आहे आणि ईशा केसकरने खूप छान भूमिकाही बजावल्या आहेत. तर ती येते का नाही, ईशा केसकर एक ॲक्ट्रेस आहे, सो येऊ शकते. तिने मागं एक मालिका पण अर्धवट तोडली आहे, म्हणजे सोडली आहे, तर ती बघूया येते की नाही ईशा केसकर. नंतर जयवंत वाडकर यांनाही अप्रोच केलं गेलं आहे. जयवंत वाडकर येतात की नाही यावरही मोठं प्रश्नचिन्ह आहे. जयवंत वाडकरला तुम्हाला बघायला आवडेल का बिग बॉसच्या घरात मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. नंतर राकेश बापट, नवरी मिळे हिटलरला, हे जे सिरियल आहे हे आत्ता मागे ऑफ एअर झालं मागच्याच वर्षी, तो सध्या. आणि राकेश बापटला आपण हिंदी बिग बॉसमध्ये पण बघितलं आहे. राकेश बापट एक मोठं नाव आहे, सो राकेश बापटला अप्रोच केलं गेलं आहे. राकेश बापट बिग बॉस मराठीमध्ये येतात की नाही ते बघूया. तुम्हाला बघायला आवडेल का मला नक्कीच सांगा. विनायक माळी, हो, खूप छान कॉमेडी करत आहे. आणि विनायक माळी हे एक यूट्यूबर आहे आणि त्यांचे जे कॉमेडी व्हिडिओ जे येत असतात यूट्यूबवर, आणि मोठं नाव आहे विनायक माळी, आणि त्यांना तुम्हाला बघायला आवडेल का मला नक्कीच सांगा. आणि घरामध्ये एक कॉमेडीचा तडका जो आहे लागेल विनायक माळीमुळे. नंतर प्रतीक्षा मुदगेकर, जी हां प्रतीक्षा मुदगेकर यांनासुद्धा अप्रोच केलं गेलं आहे. आता त्या येता की नाही ते बघावं लागेल. नंतर काजल काटेचं नाव पण येतं आहे समोर. काजल काटे या येता का नाही बिग बॉसच्या घरात हे बघावं लागेल. नंतर सायली पाटील, हो सायली पाटील या एक डान्सर आहे आणि या येता की नाही बिग बॉसच्या घरात ते बघणंसुद्धा, म्हणजे तुम्ही सायली पाटीलचे फॅन आहात की नाही मला नक्कीच सांगा कमेंट सेक्शनमध्ये. हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मटके यांनासुद्धा अप्रोच केलं गेलं आहे, तर ते येता की नाही बिग बॉसच्या घरात ते बघावं लागेल. तर हे जे टोटल नावं आहे मी जे तुम्हाला सांगितली यांना अप्रोच केलं गेलं, तर यापैकी तुम्हाला कोणाकोणाला बिग बॉसच्या घरात बघायला आवडेल सीझन 6मध्ये मला नक्कीच सांगा कमेंट सेक्शनमध्ये. मागचा सीझन हा सुपर डुपर हिट गेला होता आणि 70 दिवसात यांना गाशा गुंडाळावा लागला होता हिंदी बिग बॉसमुळे. पण आता असा काहीही प्रॉब्लेम होणार नाही, कारण बिग बॉस हिंदी हे नुकतंच संपलं आहे. त्याच्यामुळे बिग बॉस मराठी सीझन 6 हा पूर्ण 100 दिवस चालणार आहे. तर हे जे नावं जी यांना अप्रोच केलं गेले, आता हे जे ह्यापैकी कोण कोण येतं आणि यापैकी कोणाकोणाला तुम्हाला बघायला आवडेल बिग बॉसच्या घरात मला नक्कीच सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझ्या या चॅनलवर तुम्हाला बिग बॉस मराठीचे सगळे अपडेट्स आणि सगळ्या एपिसोडचे रिव्ह्यू जे बघायला मिळतील. आणि एक मोठं नाव जे मी बोलले नाही ते हे मंदार पडवळ, हो मंदार पडवळ त्यांच्या एक यूट्यूबर आहे, बिग बॉसचे रिव्ह्यूवर आहे. आणि जर मंदार पडवळ बिग बॉस मराठी सीझन 6मध्ये आले ना तर पूर्ण गेम जो आहे ना पलटून टाकेल, कारण ते स्वतः रिव्ह्यूवर आहे आणि त्यांना गेम जो आहे ना चांगला माहिती. ते हिंदी बिग बॉसचाही रिव्ह्यू करतात आणि मराठी बिग बॉसचाही. सो या हे जे जितके कंटेस्टंट घेतले ना या सगळ्यांना एकदम कडक टक्कर देऊ शकता मंदार पडवळ, कारण जो रिव्ह्यूअर असतो ना त्याला गेम हा पूर्णपणे माहिती असतो. त्याच्यामुळे मग येस, तुम्ही मंदार पडवळ म्हणजे तुम्ही मंदार पडवळला घरामध्ये बघण्यात इच्छुक आहात का मला नक्कीच सांगा कमेंट सेक्शनमध्ये. तुम्ही मंदार पडवळचे फॅन आहात का हे पण सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये.
सध्या ही आहे नावं ज्यांना अप्रोच केलं गेलेलं आहे. यापैकी तुम्ही कोणाचे फॅन आहात, तुम्हाला कोणाला घरात बघायला आवडेल आणि बिग बॉस मराठीचे रिव्ह्यू आणि अपडेट्स तुम्हाला माझ्या या चॅनलवर बघायला मिळतील. सो चॅनलला नक्कीच मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा. मी लवकरच नवीन अजून काय अपडेट्स असतील बिग बॉस मराठीच्या त्या घेऊन येणार आहे. म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा.